नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। ज्या अन्नावरती संस्कार होतात त्या अन्नाची चव बदलते। ज्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी असते त्याच घरामध्ये लक्ष्मी माता राहते। आपण स्वयंपाक करत असताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, चला तर पाहूया। स्वयंपाकघर हे लक्ष्मी मातेचे स्थान मानले जाते। त्यामुळे स्वयंपाकघर हे स्वच्छ, नीटनेटके, टापटीपीत ठेवलेले असावे। स्वयंपाक करत असताना स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीचे तोंड पूर्वेकडे असावे, दक्षिणेकडे नसावे। स्वयंपाकघरातील किचन कट्टा हा काळ्या रंगाचा नसावा। तो जर काळ्या रंगाचा असेल तर त्याला दुसऱ्या कोणत्या रंगाचे ऑइल पेंट करून घ्यावे। स्वयंपाक करत असताना चप्पल कधीही वापरू नये। आपण जे अन्न बनवतो त्याच अन्नाचा आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो। त्या आपण चप्पल घालून स्वयंपाक बनवला तर अन्नपूर्णा माता नाराज होते आणि आपल्याही शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात। अंघोळ न करता स्वयंपाक करणे टाळावे। अंघोळ करूनच सकाळी लवकर उठून अंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा। अंघोळ करून स्वयंपाक केल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते। स्वयंपाक करत असताना वाईट विचार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विचार करणे टाळावे। आपण ज्या प्रकारचा विचार करतो तो आपण केलेल्या स्वयंपाकामध्ये उतरतो। त्यामुळे आपण देवाचेच नामस्मरण करून किंवा श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला ज्या प्रकारचे मंत्र आवडत असतील त्याचे नामस्मरण करत आपण स्वयंपाक करावा। त्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि असं करून बघा, घरातील सुख शांती नक्कीच वाढेल। जेवण करत असताना टीव्ही बघणे टाळावे। टीव्ही बघितल्यामुळे टीव्ही मधील बातम्या किंवा निगेटिव्हिटीच्या मालिका ज्या चालू असतात त्याचा आपल्यावरती परिणाम होतो। त्यापेक्षा जेवण करत असताना आपल्या घरातील मुलांचे, घरातील व्यक्तींचे विचारपूस करून आपण सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले तर आपल्यामध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण होते। स्वयंपाकघरामधील तुटलेली भांडी वापरणे टाळावे। स्वयंपाकघरामध्ये अनेकदा चिरलेल्या वाट्या, पेले, कप अशा प्रकारचे भांडी आपण वारंवार तशीच वापरत असतो। कपाचे दांडे फुटलेले, काही भांड्यांना टिचरे गेलेले अशा प्रकारची भांडी वापरू नये। स्वयंपाकघरात ही चांगली भांडी वापरावी, फुटलेली भांडी वापरू नये। बायकांना अशी सवय असते की कोणतीही भांडी फेकून न देता ती तशीच जपून ठेवायची। कधी आपण म्हणतो आपल्या आईची आठवण आहे तर कधी म्हणतो आपल्या सासूबाईंची आठवण आहे, पण असं करत करत त्या भांड्यांचा आपण कधी वापरही करत नाही, पण ते घरामध्ये तसेच साठवून ठेवतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते आणि फुटलेल्या भांड्यांमध्ये केलेला स्वयंपाक कधीही खाऊ नये किंवा वापरू नये। घरात फुटलेली भांडी ही कधीही वापरू नये। त्यामुळे घरामध्ये भांडणे, कटकटी वाढतात आणि कर्जही वाढते, म्हणून अशी भांडी ठेवूच नये। स्वयंपाकघरात रात्री जेवण झाल्यावरती कधीही आपलं टोपलं रिकामं करू नये। एक तरी तुकडा भाकरीचा आणि थोडी भाजी आपण स्वयंपाकघरात ठेवली पाहिजे। रात्री आपण जेवलेले टोपले रिकामे ठेवू नये। स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवू नये। स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवल्याने लक्ष्मी दूर होते असे मानले जाते। आपल्याकडे झाडूला लक्ष्मी मानले जाते। झाडूने आपण घरातील कचरा काढल्यावरती घर साफ होते आणि अशाच घरामध्ये लक्ष्मी नांदते। शिळे पीठ कधी कधी आपण मुद्दामहून जास्त पीठ मळतो किंवा जास्तीचे पीठ झाले म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो, पण असे चुकूनही करू नका की जास्तीचे पीठ झाले म्हणून फ्रीजमध्ये ठेवून त्या पिठाच्या पोळ्या करून खाल्ल्यानंतर आपले पोट बिघडते आणि आजारपण येते। आपले वास्तुशास्त्र असे सांगते की फ्रीजमध्ये शिळे पीठ ठेवल्याने शनी आणि राहू खराब होतो, म्हणून असे पीठ राहिलेले कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका। स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही प्रकारचे गोळ्या औषधे ठेवू नका।
बऱ्याच गृहिणींना सवय असते की आपल्या हाताशी राहतील म्हणून ती गोळ्या औषधं आपण किचनमध्ये ठेवतो. असे केल्याने आपले आजार पण वाढते आणि खर्चही वाढतो. त्यामुळे असे आपण चुकूनही करू नका. गोळ्या औषधे ठेवली असतील तर ती लगेच उचलून दुसरीकडे ठेवून द्या. स्वयंपाकघरामधील काही वस्तू आपल्याला कधीही पूर्ण संपवून द्यायच्या नाही. त्या संपायच्या आधीच आपल्याला त्या आधीच आणून ठेवायच्या आहेत. त्यातील एक हळद ही आपल्या घरामधील कधीही पूर्ण संपवून द्यायची नाही. हळद संपली तर आपला गुरुग्रह हा कमजोर होतो. त्यामुळे आधीच घरामध्ये हळद आणून ठेवायची आहे. दुसरे मीठ, साखर, पीठ या वस्तूही कधीही पूर्ण संपवून द्यायच्या नाही. आधीच त्याचा साठा आपल्याला घरामध्ये करून ठेवायचा आहे. स्वयंपाकघरामध्ये चुकूनही आरसा लावू नका. तसे तर स्वयंपाकघरामध्ये आरशाचे कधी कामही पडत नाही. पण जर चुकून आरसा लावला असेल तर तो आरसा लगेच काढा. आपण जे अग्नी प्रज्वलित करतो ती अग्नी आरशामध्ये दिसते आणि त्यातून दोष निर्माण होतात. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही आरसा ठेवू नका. जेवण तुम्ही स्वयंपाकघरामध्ये करा किंवा हॉलमध्ये करा, पण जेवण केलेल्या ताटामध्ये कधीही हात धुवू नका. ताट किचनमध्ये नेऊन ठेवून बेसिनमध्ये हात धुवायची सवय आपल्याला लावून घ्या. ताटात हात धुतल्याने अन्नपूर्ण माता नाराज होते. स्वयंपाकघरामध्ये उष्टी खरकटी भांडी खूप वेळ तसेच ठेवू नका. त्यामुळे राहूदोष निर्माण होतो. कशा वाटल्या तुम्हाला स्वयंपाकघरातील टिप्स? आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.